दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलची जी समस्या आहे ती तीव्र होताना आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसते आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 166 या जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंप आहे, त्यापैकी पेट्रोल स्टॉक नाही असे 50 ते 55 पेट्रोल पंप आहे की जिथे पेट्रोलचा स्टॉक नाही आणि ज्या पेट्रोल पंपावरती स्टॉक आहे तिथं मोठे रांगा आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या चिखलीमध्ये आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळजवळ 4 किलोमीटर पर्यंतची ही रांग आहे। म्हणजे किती गडद हा जो समस्या आहे ती किती गडद होत चाललेली आहे दिवसेंदिवस। रात्रभर जागून लोक या ठिकाणी पंपावर राहत आहेत, डिझेल मिळावं या आशेनं या ठिकाणी राहत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही वाहनधारक सुद्धा आहे की कधीपासनं ते या ठिकाणी आहेत। म्हणजे आपण जर पाहिलं तर एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यामध्ये भीषण टंचाई जी आहे ती इंधनाची आपल्याला दिसते आहे। काय सांगाल की कशा प्रकारचं चित्र आहे, आपण केव्हापासून येत आहात? साहेब आम्ही काल 3 वाजेपासून इथे येले, तर आम्ही पुन्हा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात येले डिझेल भेटणं म्हणून त्यामुळे। आणि 3 वाजेपासून हे कपड्याचे अवतार पहा, आम्ही 3 वाजेपासून इथे येऊन आम्ही नंबरात लागून सुद्धा लवकर डिझेल भेटत नाही। मोठ्या गाड्या बातच पुढे येतात आणि भरून जातात। मग साधारण माणसं करणार काय याच्यात मग? आणि एक तर शेतीचे अवजार आहे आमचे ट्रॅक्टरवर जर आम्हाला डिझेल नाही भेटलं म्हणलं पुढे अवघड गोष्टी आहे आमच्या। शेती कामं पण खोळंबलेली असते, शेती कामं पूर्णच खोळंबलेले, बैल राहिले नाही। आमचं पूर्ण गाव एवढं कमीत कमी 500 घर आहे आमच्या गावात, तर कमीत कमी 7 ते 8 जोड्या असेल बैलाच्या। काय करणार आहे सगळ्याचे बैला जोड्याच्या भरशावर माणूस? सरकार म्हणजे अति अवघड। आम्हाला आतापर्यंत वाटत होतं मोदी सरकार खूप चांगलं, पण आता कमीत कमी एवढं बेकार कंडिशन ही कंडिशन आतापर्यंत बी यायला नाही, पुढे बी यायला नको कंडिशन। शासन तर म्हणते मुबलक तुटवडा नाहीये, मुबलक साठा आहे। काय सांगाल तुम्ही? द्यायला पाहिजे ना। आमचं म्हणणं आमच्या कामापुरतं तरी द्या आम्हाला, कामापुरतं असलं गण झालं ना। नाही तर कामापुरतं जर न भेटलं म्हणल्यावर शेती सुद्धा पडी ठेवणं आम्हाला। पहिले तर मालाची त्याचे भाव तर अवघड होईल। 4,000 आम्ही सोयाबीन विकल्या, आता 6-7 हजार रुपये भाव झाले सोयाबीनचे। फायदा काय? व्यापारी लोकांचा फायदा आहे। आम जनताचं म्हणजे सरकार काहीच कामाचं नाही डायरेक्ट। आम जनता म्हणजे निव्वळ मरण आहे आम जनतेचं। जर पहिले जर भाव दिले 6 रोजी शेती सुखी असते शेतकरी। आणि जर डिझेलमध्ये पण असं म्हणलं पुढचे शेतकरी डायरेक्ट शेती तशी ठेवू नये। बैलाच्या भरशावर शेती होणं मुश्किल आहे, कारण की सगळे वाहनाचे हिशोबाने लागलेले, घरोघरी ट्रॅक्टर झालेले। आणि आता जर डिझेल नाही म्हणल्यावर मग तर अवघडच काम होईल नाही इथून पुढं। आणि आमचं काही अडचण नाही, आम्ही ट्रॅक्टरवाले आम्ही काय करणार आहे? आम्हाला जरी इकडून डिझेल शिल्लक भेटलं किंवा नाही भेटलं, आम्ही पुन्हा साधारण शेतकऱ्याच्या डोक्यावर बसणार आहे। इकडून आमचं इकडे 3-4 रुपयाने डिझेल वाढवलं, आम्ही तिकडे शेतकऱ्यावर 200-300 लादणार आहे। डिझेल भेटत नाही, आम्ही त्याला म्हणणार नाही 200 शिल्लक लागते, 500 शिल्लक लागते। आमच्यामुळे पुन्हा आम्हाला साधारण शेतकरी पुन्हा जास्त मारणार आहे, कारण की आम्हाला पर्याय नाही। आम्ही कमीत कमी आता काल 3 वाजेपासून येले, आता पुन्हा 3-4 आज वाजल बहुतेक। 24 तासामध्ये जर आम्ही 50-60 लिटर जर डिझेल घेऊन चाललो 24 तासामध्ये, करणार काय मग आम्ही? 2 दिवस आमची इथं मोडणार म्हणलं, आम्ही आमचे पैसे समोरच्याकडून काढणार आहे। पण आम जनतेचं जास्त मरण यात होणार आहे, आमचा काहीच विषय नाही यात। आम्ही ॲडजस्ट हे आमचे पैसे आम्ही कुठून ॲडजस्ट करणारच आहे, कारण की हा आम्हाला पर्याय नाही आहे। त्याच्या पुढे आम्ही काहीच म्हणू शकत नाही। सरकारनं काहीतरी करावं, सरकारनं काहीतरी करावं। खरंच दिवसेंदिवस जी भीषण टंचाई आहे ती समोर आपल्याला दिसते आहे। 4-4 किलोमीटरमध्ये रांगा आणि तीव्र संताप या ठिकाणी ट्रॅक्टर वाहनधारकाचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, काही शेतीची कामं जी आहेत ती तोंडावर आलेली असताना पेट्रोल डिझेलचा जो तुटवडा आहे या ठिकाणी झालेला आहे। एकंदरीत तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या या ठिकाणी येत आहेत। LS मराठीसाठी गणेश सवडतकर, चिखली, बुलढाणा।